8 लाख हातकटीमुळे तर वेळ लागू राहिला. आता मराठा जो जे आर काढा म्हणला आणि 58 लाख नंतर आला आहे तर शिंदे साहेबांच्या समितीचं म्हणणं आहे म्हणजे उपसमितीचं आपण त्याला 6 महिने मुदत द्या म्हटलं तर आपण 2 महिने म्हणतो. हा तर त्यांनी 1 महिन्यात म्हणत आणि ते म्हणजे 2 महिने दिलं ते पण आम्ही करतो. तर आता तो विषय 2 महिन्यासाठी आपण थांबलो. सगळे त्यांचं बोललं तर तुमच्या त्याच्यावर हरकत राहतात. 8 लाख हाती झालेले आहेत. 8 लाख हाती प्रोसेस करायला जो पण काय मला हे नाही कळालं त्याच्यात 25 लाख लोक 1881 ला सातारा संस्थानं दाखवलं. 25 लाख लोक 81 10 जरी धरले तर 2 कोटी मराठी पश्चिम महाराष्ट्राचे साधारण गुरु एका सातारा संस्थानावर पुरे बसते. प्रामाणिकपणे मान्य करतो आपला सगळा फोकस हैदराबाद गाडीवर राहिला म्हणून राहिला पण आमचा राहिला ना. आम्हाला वाटतं पश्चिम महाराष्ट्र आमचा विदर्भ आमचा खानदेश राजे याची जबाबदारी तुमच्यावर. सातारा तुमच्या जबाबदारी राजेचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो बरं का बाबाजी. आम्ही कुणाला मोजीत नाहीत. राजेचा शब्द एकदा आला खोटा शब्द देणार नाही म्हणूनच म्हणला ना राजेवर आलो नसतो. आम्ही तुम्हाला कधी खोटा बोललो नाही म्हणणार मी त्याचा विषय. तुमचा शब्द जर याच्यासाठी असेल सातारा घ्यायचं कारण 25 लाख लोक 1881 लाख होते मी बघितले आणि त्याचे आता 5-5च एका माणसाला धरा 7-7, 8-8 धरा एका माणसाला 1.5 ते 2 करोड मराठी पश्चिम महाराष्ट्रात एका जागी बसतो. ही जबाबदारी मग तुमची. तुम्ही वेळ मागितलेला नाहीये. फक्त तुमचं असं म्हणणं इथं 22 तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल. हा तर त्यामध्ये कायदेशीर काय त्रुटी राहिल्यात असं म्हणणं आहे. जलदगतीने घ्या करून टाका. ही जबाबदारी आपण अभ्यास केला नाही. तुम्ही म्हणतात 15 दिवस मी महिना म्हणतो बस का मी महिना म्हणतो ना. आता तुम्ही 15 दिवस म्हणले मला शिंदे समितीचे आता विखे साहेब पण मी महिना म्हणतो. पण हे माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांसुद्धा वाटलं होता का आम्हाला नाही म्हणून मी राजांना म्हटलं तुम्ही सगळे तपासून घ्या. त्यांच्या भागात आमचा जर अधिकार नसता आमचं जर खोटं असतं तर आम्ही बसलो नसतो आणि तुम्हाला वेटीस धरलं पण नसतं. पण आमचं गॅजेटियर आहे म्हणल्यावर या संस्थांना आमच्या गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण केलंय. मग आमचं असून आम्हाला कमून नाही दिलं फार ते म्हणणं आहे आमचं.